आणि आता मुंबईनंतर थेट जाऊयात पुण्यात आणि आढावा घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 25-26चा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे। चालू वर्षासाठी एकूण 566 कोटी रुपये जमा आणि 648 कोटी रुपये खर्च असेलच। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 82 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 कोटी रुपयांची तूट कमी झाली आहे। खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक क्षेत्र आणि खेड सेज परिसरातील गुंडांची दहशत बघायला मिळते। औद्योगिक क्षेत्रामध्ये दहशत माजवण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर होतोय। कंपन्यांमध्ये दहशत निर्माण करून हाणामारी खंडणी वसुली केली जाते, त्यामुळे गुन्हेगारीला रोखण्यासाठी कडक भूमिका घेण्याची गरज सध्या वर्तवली जाते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुण्यातल्या स्वारगेट प्रकरणानंतर तरुणीसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। रोड रोमिओ स्थानिक तरुण यांच्याकडून त्रास दिला जातोय, त्यासाठी पोलिसांनी रोड रोमिओसह स्थानिक तरुणांना धडा शिकवावा अशी मागणी केलेली आहे। पुण्यात घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या बारक्या टोळीला पोलिसांनी आता कारवाई करत जेरबंद केलंय, अटक केली आहे। आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह 4 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। याबरोबर या टोळीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 4 आरोपींसह एका अल्पवयीन आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत पकडलेली अवैध दारू नष्ट केली आहे। अनेक वर्षांपासून हा मुद्देमाल पोलीस स्थानकातच पडून आहे। भोर पोलिसांकडून 2.5 लाख रुपयांची अवैध देशी विदेशी दारू न्यायालयाच्या परवानगीनंतर नष्ट करण्यात आली। 2,49,735 रुपयांची अवैध दारू नष्ट करण्यात आलेली आहे।